तसं तर मी रिव्हिजिट अंतिम द फायनल ट्रूथचा करणार होतो, पण जसा अर्धा पिक्चर संपला मला मळमळायला म्हणजे पिक्चर मध्ये काय इमोशन नाही. समझियों को उनके औकात से ज्यादा गहने दहेज गाड़ियां ताकि सब बोले वाह दत्ता पहलवान ने क्या धूमधाम से शादी की है पान साठ माले डायलॉग तर गुगल ट्रान्सलेट केल्यात. किसान की औलाद अपनी माँ की कसम खाता हूँ एक दिन मैं तुझे बैल लगाऊंगा वो भी जोड़ी में तुझे बनाऊंगा हल. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. बिनकामाची सलमान भाऊची हाईप आणि भाषा तर भाई पुण्याच्या ऍक्सेंट वर मुंबईच्या ऍक्सेंट म्हटल्यासारखं वाटतं. एक दिन तू इस चिल्लर को स्पेशल चाय पिलाई वो भी मुंह लगाकर. काय रे ही तुझी भाषा. परत जाऊन मुळशी पॅटर्न बघितला तेव्हा कुठं माझं पित्त शांत झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी श्वेता पाटील एके राजेश श्वेता. नाव लेट्स रिव्हिजिट मुळशी पॅटर्न. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. तर स्टोरीची सुरुवात होते राहुल्यापासून, जो कोणाच्या तरी प्रेताला आग द्यायला लागलाय, पण त्याला माहित नाही त्याची फिल्डिंग सेट आहे. माझं नाव गणेश विजय पवार, मी रमाबाई आंबेडकर नगरला राहतो. सर मी वरतून आलो, आमचा देवीचा कार्यक्रम आमची माता चालली होती, मग आम्ही खाली आलो. मग ते पहिल्यापासून ते पिल्लू नॉडी पिकाचू पिल्लू नॉडी लोकांनी वरतून पळत आले. यांनी डायरेक्ट जातीवाद म्हणून आमची देवी चालली होती तर यांनी डायरेक्ट आला पळत, मला बघितलं, माझ्या पायावर डायरेक्ट सामान मारलं तर मला लागलं, मग मी खाली पडलो. राहुल्या पुढे आणि बाकीचे पंटर त्याच्या माग, पण ते माग का लागले? गुड क्वेश्चन, यू आर अ गुड क्वेश्चन. तर काही वर्षापूर्वी राहुल्याच्या बाण सगळी बापजातीची जमीन शिंदेला ऐकली होती, आणि जेव्हा पैसे संपलं तो शिंदेच्या इथं वॉचमनची नोकरी करायला लागला. ती तर नीट करेल का नाही? नव्या कोऱ्या मर्सिडीजला स्क्रॅच पडलं, मग काय शिंदे गप बसेल? काढले कामावरनं. जमिनी ऐकल्या, दारू पेली, लग्न लावली पोरींची, रुबाब चोळवला त्याच्यात. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. आता राहुल्या, त्याचा आईबा आणि नवऱ्याने टाकलेले बहीण नवऱ्यानं टाकलंय तिला. सगळी निघाली शहरात हमाली करत. इसका कारण नरेंद्र मोदी है. जोडीला गण्याला पण घेतलंय. पण मला एक प्रश्न आहे, ह्या गण्याला आईबा नाहीत काय? गुड क्वेश्चन, यू आर अ गुड क्वेश्चन. आणि ही जाताना तरी गप जाईल का नाही? त्या शिंदेच्या मर्सिडीचा लोगो आणि घेऊन आलाय गळ्यात घालाय. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. पुण्यात येऊन तरी काय काम धंदा बघल? बापाला मदत करायची सोडून चहावाली पटवत बसलाय. आणि आपलं काम सोडलं, उगाच ते येपर्यंतच्या कामात ना खूप असते. घेतलं मग तिने घेऱ्यात. व्यापाराची भाषा नाही बोलायची, कळलं काय? कशाला आणता इकडं? मुझे क्यों तोडा? पण गप बसेल तेव्हा राहुल्या कुठला घातला आकडा मानत. ह्याच्या बाकडा बेलचं पण पैसे नाहीत. मग काय, चला जेलमध्ये. जेलमध्ये नन्याभाईची नजर पडली राहुल्यावर. आता त्याला हा बैल त्याच्या गोट्यात पाहिजे. काही करून हे जनावर मला आपल्या गोट्यात पाहिजे. गोट्यात आल्याबरोबर राहुल्याने 21 जणांचा सातबारा क्लिअर केला. पण त्या 21 जणांच्या सातबाऱ्यात एक नाव होतं मनोहर दोंडीराम कांबळे. मी सांगतोय तुम्हाला, ही पोरग पुढे जाऊन गेम करणार आहे. आइए देखते हैं मजा आएगा. आता 21 जणांचा सातबारा क्लिअर केलाय म्हटलं नन्याभाई राहुल्यावर जाम खुश आहेत. पण महेश काकांना नन्याच्या 13व्याची बुंदी खायची, तुझ्या 13व्याची बुंदी खायची म्हणून जिवंत आहे. त्यामुळे ते राहुल्याला सांगतात की तुझ्या बाबाचा सातबारा क्लिअर करणारा पण नन्याच होता. अरे यार, ह्या कुत्र्याच्या आईच्या गावात. मग काय, नन्याच्या बर्थडे दिवशी नन्याकडनं टिप घेऊन राहुल्यानं नन्याचाच गेम केला. उगी झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा. अख्खं मार्केट आता राहुल्याच आहे. पण काय उपयोग? स्वामी तिन्ही जगाचा बाप करतोय हमाली. आज माझा आबाळ वाकलं का नाही? बिकॉज ही वॉन्ट्स गरीब हिंदुस्तानीज खून पसीने का मनी, नॉट ब्लॅक मनी. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या सगळ्यात पोलीस काय करतात? ते आहेत त्यांच्या कट्ट्यावर हात ठेवून उभे. तू तुझ्या कट्ट्यावर हात ठेवून उभा. त्यांचं काम आहे गुन्हेगारांना पकडणं. ते गुन्हेगार आहेत का नाहीत हे कोर्ट ठरवेल. ही आपली लायकी. थोडक्यात सांगायचं झालं तर ते गुन्हेगारांनी मारू शकत नाहीत, पण एक गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराला मारू शकतो. अच्छा, मग काय भरा कान. कुठे तुझी 21 रुपयाची पावती, कुठे राहुल्याचे 21 कोटीचं स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्ट? कान असे भरा की आपण नुसते आकडे मोजायचे. आता तसं बघायला गेलं तर राहुल्याच्या आयुष्यात प्रेमाची लय कमी. ह्याला ह्याच्या घरच्यांनी टाकले आणि असल्या वागण्यानं गर्लफ्रेंडनं पण कोल्लाय. गण्या हाय खरं, त्याची पण काय गॅरंटी नाही कोण कधी मारल. एवढं खूप मी तुमच्या डोळ्यात. मग प्रेम आणायचं फुटून म्हणून या मन्याला गँग मध्ये घेतले आणि त्याला पण इमर्जन्सी साठी गन ठेवाय दिले. हे दप्तरात ठेवायचं.
राहुल्या आणि गण्या डील करा एका हॉटेलात आल्यात. पण राहुल्या एवढा पावसाळा की त्याला कॉमन मॅनचं हसणं पण खटकायला लागले आणि अचानक त्याला रिअलाइज होतं की आपला अण्णा कधी हसलाच नाही. गण्या ऐक की. हा बोल. तुला माहिती का अण्णा आहेत ना अण्णा, मला कधी हसलेले आठवतच नाही तरी. आणि मग त्याला कळतं की मागला माणूस त्याच्या पोराच्या अचिव्हमेंटवर हसतो. पोराची ऍडमिशन झाली इंजिनिअरिंगला, ते पण विदाऊट डोनेशन. आता राहुल्या जातो डायरेक्ट त्याच्या बापाकडे आणि त्याला हसायसाठी 1 कोटी ऑफर करतो. पण एकदा असा हस की. बट वन्स अगेन हिज बाप डोंट वॉन्ट गुन्हेगारीचा पैसा. ही जस्ट वॉन्ट राहुल्या आउट ऑफ गुन्हेगारी. देन ही विल लाभ. अच्छा, राहुल्या काय गुन्हेगारी सोडतो. उदय भाऊ, मला सोडायचंय. सोडलं या पाकासुराला परत राहुल्या व्हायचा चान्स द्या ना. मग ह्याला पोलीस का वाचवणं झाल्यात. कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है. कारण मगाशी राहुल्याने ज्या प्रेताला अग्नी दिली ते प्रेत गण्याचं होतं आणि जरी पोलिसांनी त्याला वाचवलं तरी तो गण्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता राहुल्याला वाचवणार कोण. लास्ट ऑप्शन मन्या. पण मन्या तर शाळेत आहे. तर काय झालं, शाळेतनं पळून येणार. तुम्हाला काय वाटलं, शाळेतनं पळून ह्यो राहुल्याला गन द्यायला आलाय. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. लुच्चा. डू यू रिमेंबर. मनोहर धोंडीराम कांबळे, तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला खाणारच ना. नो अंतिम कॅन बीट द लेवल ऑफ मुळशी पॅटर्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पिक्चर बघत राहा. आणि महत्वाचं, मराठी पिक्चर बघत राहा.